हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत एकदम रेस्टॉरंट स्टाईल मटन करी. एकदम डिलिशियस आणि चवीला एकदम झणझणीत लागते. चला तर पाहूया. त्यासाठी मी इथे घेतलेले 700 ग्राम मटन घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात आणि 1 चम्मच हळद टाकून घेऊयात. मटन आपण व्यवस्थित धुवून घेतलेलं होतं. आता हळद मीठ याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात. 1-2 मिनिट व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे, जेणेकरून मीठ आणि हळद मटनला व्यवस्थित लागले गेले पाहिजे. आता त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर, 7-8 पाकळ्या लसण आणि 1 इंच आलं कट करून टाकलेलं आहे. आता याची आपल्याला छान मिक्सरला पेस्ट बनवायची आहे, पाणी न घालता. बनवलेली पेस्ट आपण 1 चम्मच मटनमध्ये ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. 1-2 मिनिट याला अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला व्यवस्थित मटनला सर्वत्र लावून घ्यायची आहे, जेणेकरून मटन एकदम छान मुरेल. आता हे 2-3 मिनिट आपल्याला व्यवस्थित असंच बाजूला ठेवायचं आहे. आणि आता इकडे गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे. तुम्ही पातेल्यातही बनवू शकता, पण मी कुकरमध्ये बनवत आहे. कुकरमध्ये मी थोडंसं 1 चम्मच तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये मी 1 तमालपत्र टाकलेलं आहे आणि बारीक चॉप केलेला कांदा टाकलेला आहे. आता तसंच त्यामध्ये 2 हिरवी मिरची मी कट करून टाकलेली आहे. आता यामध्ये मी 1 दालचिनीचा तुकडा देखील ॲड करणार आहे. आता हे कांदा आपल्याला 2-3 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही, जेणेकरून त्याचा कच्चापणा दूर होईल. आता दालचिनीचा तुकडा बी टाकून आपल्याला व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर आपण मॅरिनेट केलेलं मटण यामध्ये ॲड करूयात. सर्व मटण ॲड केल्यानंतर आपल्याला याला 2-3 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित तेलामध्ये परतल्या गेलं पाहिजे. अशा पद्धतीने 2-3 मिनिट आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे, त्याचा कच्चापणा निघून जाईल. आता यामध्ये मी अर्धा चम्मच धने पावडर ॲड करत आहे. धने पावडर ॲड केल्यानंतरही आपल्याला 1-2 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळं साहित्य त्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. आता याला 2-3 मिनिट मिक्स केल्यानंतर याला पाणी सुटणार आहे. ते बघू शकता, 2-3 मिनिटानंतर याला व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे. साईडला मी इथे गरम पाणी केलेलं होतं, ते देखील टाकायचं आहे आपल्याला. इथे मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. कितपत तुम्हाला अळणी रस्सा हवा आहे त्या अकॉर्डिंग तुम्ही पाणी ॲड करू शकता. आणि थोडीशी मी कोथिंबीर त्यावर टाकत आहे. आता आपल्याला कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता कुकरचं झाकण लावून मी 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता साईडला आपण मसाला तयार करू. त्यासाठी मी इथे कांदा घेतलेला आहे, 2 उभा कट केलेले, ते आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. कांदा भाजत आहे तोपर्यंत आपण मसाला साईडला काढू. इथे मी फूल घेतलेलं आहे, थोडंसं जायपत्री घेतलेली आहे, त्याचबरोबर तमालपत्र, थोडेसे जिरे, 1 खोबरं अर्धं कट करून घेतलेलं आहे, त्याचबरोबर थोडीशी सौंफ, 4-5 लवंगा, 4-5 मिरी, मसाला विलायची, त्याचबरोबर 4 मी हिरवी विलायची देखील घेतलेली आहे. मी चक्री फूल थोडंसं तोडून घेतलेलं आहे. 1 दालचिनीचा तुकडा देखील घेतलेला आहे. त्याचबरोबर मी 2 चम्मच धने घेणार आहे आणि मी 1 चम्मच खसखस घेतलेली आहे. त्याचबरोबर अर्धा चम्मच मी शाही जिरा देखील घेतलेला आहे. आणि इथं तमालपत्रामध्ये थोडंसं आणखीन 1 घेतलेलं आहे. अशा पद्धतीने मी मसाला काढून घेतलेला आहे. आता आपला कांदा व्यवस्थित भाजला गेलेला आहे, तो आता मी साईडला करत आहे, जेणेकरून बाकीचा मसाला आपल्याला भाजता येईल. आता इथे मी नारळ घेतलेला आहे, ते अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे. तुम्ही बारीक किसून देखील घेऊ शकता. आता याचा रंग चेंज झालेला आहे, ते व्यवस्थित भाजल्या गेलेला आहे. आता आपण ते देखील साईडला करून घेणार आहोत. अशा पद्धतीने मसाला भाजून जर भाजी केली ना नॉनव्हेजची, तर खूप चवीला छान होते. आता आपण इथे बाकी काढलेले मसाले देखील हलकेसे परतून घेणार आहोत. आता इथे तुम्हाला जर आवडत असेल तर यातले काही मसाले तुम्ही आणखीन करू शकता किंवा स्किप देखील करू शकता. आता हे 2-3 मिनिट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाल्याचा थोडासा स्मेल आला पाहिजे. आता त्यानंतर मी इथे अर्ध कट केलेले टमाटो ॲड करत आहे. त्याचबरोबर राहिलेलं थोडंसं 1 इंच अद्रक आणि 2-4 लसणाच्या पाकळ्या देखील ॲड केलेल्या आहेत. त्याचबरोबर मी इथे लाल मिर्च ॲड केलेली आहे, लवंगी मिरची आहे, ती देखील आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे.
आता मसाला थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आहे। मी अशा पद्धतीने मसाला मिक्सरला थोडंसं पाणी टाकून फिरून घेतलेला आहे। मसाला आपला पूर्ण काढून झालेला आहे। आता इथे कुकरच्या देखील शिट्ट्या झालेल्या आहेत। आता इथे आपलं मटण व्यवस्थित शिजल्या गेलं आहे। आपण याला फोडणी द्यायला घेऊयात। आता इथे मी एक कढई घेतलेली आहे। आता यामध्ये मी 4 चम्मच ऑइल टाकत आहे। तुम्ही ऑइल तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता, कमी जास्त तुम्हाला कितपत भाजीला आवडतं त्यानुसार। मी खूप जास्त ऑइली देखील करणार नाही। आता इथे मी अद्रक लसूणची जी आपण कोथिंबीरची घालून पेस्ट बनवलेली होती ती मी थोडीशी यामध्ये टाकलेली आहे। मी थोडी साईडला ठेवलेली होती। आता व्यवस्थित तिला परतून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये मी चिमूटभर हिंग देखील ॲड केलेलं आहे। आता 2-3 मिनिट झालेलं आहे। यामध्ये मी लाल मिर्च टाकणार आहे। ही खूप तिखट नाही आहे। मीला आपण लाल मिर्च सुकी त्या मसाल्यामध्ये ॲड केली होती। त्याचबरोबर मी 1 चम्मच मसाला टाकत आहे, जेणेकरून लाल तिखट आपलं जळणार नाही। आता बाकीचा मसाला आपण त्यामध्ये ॲड करून घेऊयात। अशा पद्धतीने आपण बाकीचा मसाला ॲड केल्यानंतर 4-5 मिनिट त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाला व्यवस्थित भाजला गेला पाहिजे। तिखट तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता। तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता। आता 4-5 मिनिटानंतर याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे। मी थोडीशी त्यामध्ये कोथिंबीर ॲड करत आहे। तुम्हाला आवडत असेल तर थोडासा पुदिना देखील बारीक कट करून तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता। त्याचबरोबर मी इथे मीठ टाकलेलं आहे। मीठ देखील तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करू शकता। आता इथे मसाल्याला तेल सुटलेलं होतं। मी त्यामध्ये 1 चम्मच चिकनची आपली अळणी रसा त्यामध्ये ॲड केलेला आहे, जेणेकरून मसाला व्यवस्थित परतला जाईल। आता इथे पहा मसाला एकदम परफेक्ट आपला भाजला गेलेला आहे। आता त्यानंतर आपण त्यामध्ये मटण ॲड करणार आहोत। इथे बघा एकदम परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे। आता यामध्ये आपण ॲड करून घेऊयात। आता तुम्हाला जर सुक्कं आवडत असेल तर या तुम्ही असंच फ्राय केलेलं देखील काढून घेऊ शकता थोडंसं। आता यामध्ये मी थोडी ग्रेव्ही करणार आहे, म्हणून मी थोडं यामध्ये पाणी ॲड करणार आहे। तुम्हाला जर ड्राय आवडत असेल तुम्ही अशाच पद्धतीनं पाणी न घालता थोडंसं वाफवून सुक्कं मटण देखील काढून ठेवू शकता। आता 1-2 मिनिट याला मसाल्यामध्ये परतल्यानंतर मी यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे। मी पाणी कुकरमध्येच थोडंसं टाकलेलं होतं, तेच पाणी यात टाकणार आहे। तुम्हाला कितपत ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी त्यामध्ये ॲड करू शकता। मी एकदम रेस्टॉरंट स्टाईल बनवणार आहे। थोडी ग्रेव्ही खूप पातळ नाही बनवणार, थोडीशी मी थिक बनवणार आहे। आता वरून आपण कोथिंबीर टाकू आणि छान उकळी 2-3 मिनिट याला उकळी करून घेऊयात। त्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरीबरोबर खायला खूप छान लागते। तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा। माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब